काय रे, काय झालं? हा नक्की काय दाखवतोय आपल्याला? काही नाही अगं, तू नको लक्ष देऊ. तो असंच करतो कधी कधी, कुणालाही घाबरतो. बरं मीनाक्षी, तू आलीस, भेटलीस, खरंच खूप बरं वाटलं. पण मला आता याला घेऊन घरी निघायला हवं, नाहीतर तो असाच गोंधळ घालत राहील. मला पण निघायला हवं. आधीच तुझी वाट बघण्यात मला खूप उशीर झाला. येते मी. बाय. वंस, अहो शेवटी गुरुजींनी लग्नाची तारीखच नाही सांगितली ना. वंस, तुमच्याशी बोलते मी. काय? मी लग्नाची तारीख विचारत होते. वहिनी, तू जरा बस नाही ते, मला तुझ्याशी बोलायचंय. बोला. हे बघ वहिनी, ते लग्न लग्न आणि 1700 विघ्न म्हणतात ना, तसं काहीसं आपल्या अभिच्या बाबतीत घडायला लागलंय. म्हणजे? अगं, मी आता गुरुजींशी बोलायला बाहेर गेले होते ना, तेव्हा म्हणजे मी गुरुजींना म्हटलं, पत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला जे काही वाटतंय ना, ते सगळं खरं खरं मला सांगा. ते म्हटले की ही मुलगी आपल्या घराला धार्जिण नाहीये, म्हणजे ती आपल्याकडे लग्न करून जर आली ना, त्या घराला ती लाभणार नाही. म्हणजे वहिनी, आता गुरुजीच असं म्हणतायत म्हटल्यानंतर आपण त्या मुलीशी अभिचं लग्न करणं योग्य होईल का? पण वंस, अहो तुम्ही मीनाक्षीला डोळ्यासमोर पाहताय ना, आणि मुलगी आपल्यासमोर वावरत असताना पत्रिकेवर किती विश्वास ठेवायचा हे आपल्याला कळायला हवं ना. वहिनी, अगं पत्रिका काय आपण गंमत म्हणून बनवून घेतो का ग? आतापर्यंत अभिच्या बाबतीत तेच घडलंय जे गुरुजींनी त्याच्या पत्रिकेत सांगितलेलं होतं. आणि मी आणि गुरुजी अभिच्या भल्यासाठीच सगळं करतोय ना. हो, तुम्ही जे काही म्हणताय ते सगळं अभिच्या भल्यासाठीच आहे, मला मान्य आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या बरोबर राहत असते तेव्हा आपल्याकरता पण ती ओळखीची असते की नाही. मग तिचं वागणं, तिचे आचार विचार हे सगळं आपल्या मनाला भावलं म्हणून आपण हे लग्न करतोय ना. म्हणजे गुरुजी आणि मी जे काही म्हणतोय ते खोटं, आणि तुम्ही सगळे जे काही म्हणतायत ते सगळं खरं, असंच तुला म्हणायचंय ना? नाही हो, पण वंस कसं आहे ना, कदाचित तिची पत्रिका चुकीची असू शकते. आपल्याला फक्त तिची जन्मतारीख माहिती आहे, पण जन्मवेळ कुठे माहिती आहे. आणि मी तर असं ऐकलंय की काही मिनिटांच्या फरकाने सुद्धा माणसांची पत्रिका बदलते. वंस, तुम्ही पत्रिकेकडे लक्ष देण्यापेक्षा मीनाक्षीकडे बघा ना. एक मुलगी म्हणून नाव ठेवायला जागा असेल ना तर मला सांगा तुम्ही. त्या मुलीने तुमच्यावर काय जादू केली ना तेच मला कळत नाहीये, पण जोर माझ्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. वंस, अहो तुम्ही. नाही नाही वहिनी, म्हणजे तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं खरं, आणि मी आणि गुरुजी जे काही सांगतो आहोत ना ते खोटं, असंच तुला म्हणायचंय ना? ते काही नाही. हे बघ, आपण ना गुरुजींनाच विचार. हं, त्यांच्या ओळखीमध्ये कुणी जर हात पाहून भविष्य सांगणारा एखादा ज्योतिषी असेल ना, माहितगार चांगला, तर त्यांचा आपण सल्ला घेऊ. दोघांचेही हात दाखवून घेते, म्हणजे मग पत्रिका चुकली, जन्मवेळ चुकली, हा कुठला प्रश्नच यायला नको ना. आणि माझ्या अभिच्या बाबतीमध्ये सुद्धा काही वाईट घडायला नकोय. विचारतेच मी. नाही 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 नाही,
तुम्ही आजचा आर्टिकल वाचून असा कुठलाही निर्णय घेऊ नका. त्यात त्यांनी काही शेअरचा भाव वाढण्याची फक्त शक्यता वर्तवली, नॉट अ कन्फर्मेशन. हो, याआधी खूप जणांनी असा तडकाफडकी निर्णय घेऊन खूप मोठं नुकसान करून घेतलं. आपण 2-3 दिवस वाट बघू, मार्केटचा अंदाज घेऊन मग बघू काय करायचं. ओके, ठीक आहे, बाय. हाय ब्रो. अरे वा, आज तू लवकर आलीस. मग आम्हाला शेवटचे 2 लेक्चर्स ऑफ होते. क्या बात आहे. 2 लेक्चर्स ऑफ असूनही मैत्रिणींसोबत कॅन्टीन मध्ये गॉसिपिंग न करता चक्क घरी आलीस. ए हॅलो, 1 लेक्चर ऑफ असेल ना तर आम्ही कॅन्टीन मध्ये गॉसिपिंग करतो, आणि 2 लेक्चर्स ऑफ असतील ना शेवटची तर आम्ही तडक मूवीला पळतो. बर, मग गेली का नाहीस? त्या फोर्स करत होत्या, पण मग इथली कामं कोण करणार? आई बरोबर बसून पाहुण्यांची लिस्ट काढायचे, आत्ते बरोबर बसून शॉपिंग ठरवायचंय, बाबांबरोबर बसून हॉल केटरर सगळं करायचंय. हे कोण करणार? मी आहे ना. तुला वेळ आहे का? वेळ का म्हणजे? असं का बोलतेस? म्हणजे तू तुझा वेळ मीनाक्षीला देणार आहेस की ह्या कामांना देणार आहेस, नाही का? झाली तुझी नौटंकी सुरू? अरे वा, नाव घेतलं आणि मीनाक्षी हवी. असो, मला आता निघायला हवं. अगं, आत्ता माझ्याशी गप्पा मारत होतीस ना? हो, पण आलंय ना कुणीतरी तुझ्याशी गप्पा मारायला. मग माझी काय गरज आहे? उगीच कशाला ना कबाब में हट्टी. बरोबर ना मीनाक्षी? हो का? इतके दिवस मला छळत होतीस, आता यांनाही छळायला सुरुवात कर. ए हॅलो, एवढी तिची साईड घ्यायची काही गरज नाही. मी काय तिला छळत वगैरे नाहीये. आणि हे असं बोलूनही बरंच काही बोलत असते ती. अरे नाही नाही, तू बोल. काय सध्या तुझे दिवस आहेत ना, म्हणून येता येता आम्हाला चिडवत असते. पण लक्षात ठेव, माझ्या नंतर तुझाच नंबर आहे. सॉरी. सॉरी म्हणजे? ए हॅलो, मला ना अजून PhD पूर्ण करायचं, तोपर्यंत मी लग्नाचा विचारही नाही करू शकत. हा, असं आपण म्हणतो ग, खूप काही ठरवतो, पण काय आहे ना, पण आयुष्याचं वर्तुळ पूर्ण होत असताना कुठल्या वळणावर कोण आपल्या आयुष्यात येईल ते कोणी सांगू शकत नाही. हा गुरुजी, नमस्कार. मी प्रमिला बोलतेय. क्षमा करा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देतेय, पण काय करणार हो, तुम्ही इथली परिस्थिती बघितलीच आहे ना सगळी. अहो, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण हे सगळं ज्याच्यासाठी मी करतेय ना त्याचा आपल्यावर विश्वास नाहीये ना. मी तरी काय करू? मी काय म्हणते गुरुजी, तुमच्या ओळखीमध्ये कुणी हस्तरेषा बघणारा ज्योतिषी आहे का हो? नाही नाही, तुम्ही म्हणताय ते सगळं मला पटतंय, तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर माझा विश्वास बसतोय, पण काय झालंय ना, त्या मुलीची ना नेमकी जन्मवेळ माहित नाही हो. म्हणून आता मला असं वाटतं की त्या दोघांचेही हात आपण दाखवून घेऊ एकदा, आणि तुम्ही जे म्हणताय त्याची खात्री एकदा पटवून देऊ घरच्यांना. हो हो, चालेल. पाठवताय नंबर? हो हो, चालेल. मी वाट बघते. हा, धन्यवाद. गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे ना आता? हो. मग घेतलं का नाही अजून? काढून ठेवली. तेच विचारतीये, जेवून तर एवढा वेळ झालाय ना, औषधं का नाही घेतली?
काय ना, काही माणसांच्या हातून कडू औषधही गोड लागतात. म्हणून कुणाच्या तरी येण्याची वाट पाहतो. तुम्ही झोपा आता. गुड नाईट. अभि, काय करताय तुम्ही? मला जाऊ द्या. मग जा ना. अभि, हे बरोबर नाहीये. हा, मला नाही वाटत यात काही चुकीचं आहे म्हणून. मी आईंना हाक मारी ना. तुमची इच्छा. मी काय बोलणार ना. आता हे अति होत आहे अभि. काय, आईला हाक मारणार होतात ना? सॉरी, मला भलतंच वाटलं. तुम्हाला नक्की काय वाटलं ते कळेल का मला? सोहा, अगं गडबडीत टिफिन विसरलीस. तरी मला वाटतच होतं मी काही ना काहीतरी विसरलीये म्हणून. आणि इकडे थँक्यू. हा वहिनी, झाली तुझी सुरुवात. अरे तू वहिनी होणारच म्हटलं, तुला वहिनी म्हणायला नको. थट्टा पुरे. हा, हे बघ, तू ना माझी वहिनी होण्याआधी ना माझी खूप चांगली मैत्रीण, त्यामुळे ना तुझी मस्करी करण्याचे सगळे राईट्स मी माझ्याकडे ठेवणार आहे. बरं निघा. अजून किती बोलणार आहात आपण? हेच मला तुला सांगायचं. अजून किती दिवस तू फक्त काम काम आणि काम करत राहणार आहेस मीनाक्षी? म्हणजे नणंद डबा विसरली की तिला डबा आणून द्यायचा, सासूबाईंनी आवाज दिला की त्यांना भाजी चिरून द्यायची, सासरे बुवांना चहा द्यायचा, अजून एका सासूबाईंची कंबर शेकून द्यायची. ह्या पलीकडे जाऊन तू स्वतःचा विचार कधी करणार आहे? म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे तुला दादाच्या दृष्टीने जे कळायला हवं ते कळतच नाहीये. आता बघ, मी कॉलेजला चालले, मी डायरेक्ट संध्याकाळी येणार आहे.
आई पण तिच्या कामात असेल, बाबा पण सोसायटीच्या मीटिंगला जाणार आहेत. आता ती झोपलेली असेल तिच्या रूम मध्ये. तो राहिलात फक्त तू आणि दादा. मग तुम्ही दोघं माझ्या रूम मध्ये जा आणि एकमेकांशी बोला, एकमेकांसोबत वेळ घालवा. मी तुला एक मैत्रीण म्हणून सांगते, कसं आहे ना, आपल्याला एखाद्याला जवळून समजून घ्यायचं असेल ना, तर त्याच्याशी बोलणं, त्याच्यासोबत टाइम स्पेंड करणं, त्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. बास मॅडम, तुमचा पेपर आहे आणि आधीच तुम्हाला उशीर झाला. आणि जर हा पेपर मिस झाला ना, तर ह्याचा फायनल वरती इफेक्ट होणार आहे. त्यामुळे निघा. सॉरी, तुझ्याशी बोलण्याच्या नादात ना मी विसरले, मला लेट होतोय ते. बाय. सावकाश जा. नक्की काहीतरी विसरली असणार. अविनाश परांजपे, हो. हे तुमचं कुरिअर. अहो पण साईन. मीनाक्षी, कोण आलंय का? कुरिअर वाला. बघू, हे काय नावच नाही का याच्यावर? हे कोणी आणून दिलं? कुरिअर वाला. हे कुरिअर नाहीये. पकड. मीनाक्षी, हे पत्र कुणी पाठवलं असेल आणि का? आपल्याच घरी का पाठवलंय हे? तो तो जो कोणी आहे तो म्हणतोय की मी लक्ष ठेवू नये, पण मग हे कोणाबद्दल आहे? हे बघ मीनाक्षी, तू आधी शांत हो, रिलॅक्स. आणि घाबरण्यासारखं काही झालेलं नाहीये. हे पत्र नक्की कुणाला आणि कोणी पाठवलंय ना, हे काही दिवसातच आपल्याला कळेल. अहो पण हे बघ, तू आता या विषयावर काही बोलणार नाहीयेस. तू शांत हो आणि बस इथं आधी. तू बस, मी तुला पाणी देतो. हे घे. मीनाक्षी, काय झालं? बरं वाटत नाहीये तुला? हे काय, बघू द्या. हे काय आहे? कोणीतरी निनावी व्यक्तीने माझ्या नावाने पत्र पाठवलं.
अहो शंकर आलाय. शंकर, बरं झालं बाबा तू आलास. आता तूच बघ हे काय आहे ते. काय रे शंकर? हे म्हणजे तुला काय वाटतं की हे पत्र कोणी पाठवलं असेल आणि आपल्याच घरी का पाठवलं असेल? सर, तुमचा फोन आला तेव्हाच मी माझ्या टीमला कामाला लावलंय. या एरियातले सगळे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यायलाही सुरुवात केली. सर, जो कोणी हा लेटर द्यायला आला होता ना, त्याचा एकदा शोध लागला ना, तर हे कुणी पाठवलं त्याचा शोध घ्यायला जास्त वेळ लागणार नाही. आत्ता कुठे सगळं ठीक होतंय असं वाटत होतं, तर आता हे घडतंय. मला खूप काळजी वाटते हो. मला एक गोष्ट कळत नाहीये की अभिच्या बाबतीत हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं त्याची आपण चौकशी केली आणि आपल्याला लक्षात आलं की ते गैरसमजुतीतून झालेलं प्रकरण. पण जेव्हा हे लेटर घरी येतं तेव्हा माझी शंका जरा बळावत चालली. तर त्यासाठीच तर मी माझ्या सगळ्या टीमला लवकरात लवकर कामाला लावलंय. तर जो कोणी आहे ना, तो यावेळी नाही सुटणार.